जावं लागणार आहे, जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. माझं मुद्दा लक्ष देऊन आहे का? जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. परिणाम काय होतो? आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे, म्हणजे ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना, तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कोणाला? 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद, आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. महाराज म्हणले हे माझं मत नाही, हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये असे आमचे गुरुवर्य स्वामीजी सांगतात. एखादा महाराज म्हणला ना मला असं वाटतं, म्हणा तुला कसं वाटतं त्या बायकोला जाऊन सांग. आम्हाला वेद काय म्हणतं सांग, पुराण काय म्हणतं सांग, शास्त्र काय म्हणतं सांग. म्हणून तुकाराम महाराजानं पंचमवेद गाथा जरी लिहिला असेल तर स्वतःच्या मताचा कधी समाजावर आग्रह केला नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, बोला पहावे पुराणे विचारून. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदा पुराणा शास्त्रात असेल तर ऐका, वेदात नसेल, पुराणात नसेल, शास्त्रात नसेल तर मी सांगितलं तरी ते ऐकायचं काम नाही. म्हणून महाराज म्हणले चौवेदी जाण, जे पाठ आहे ते बोला. 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गात. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. मग कोणी म्हणाला आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. विशाल महाराज भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर चष्म्यावले महाराज, त्यांचं नाव काय? हां, तुमचं नाव काय? नाना. बरं नाना, देवाचं नाम चिंतन केल्याचा परिणाम काय? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष मिळत नाही तर भोग आणि मोक्ष काय होतं? दासी होतं. मिळणं वेगळं आणि दासी होणं वेगळं. दासी होणं वेगळं आणि मिळणं वेगळं. बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? याला म्हणायचं दासी होणं. भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. देवाच्या नावात काय सामर्थ्य आहे? दीपक बाबा नरदेहाचा विचार केला तर नरदेहात तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर गेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते, पन्हैया म्हणजे चप्पल. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर प्राण्याने खाऊन याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. बाकी या नरदेहाचा विचार केला तर या नरदेहामध्ये दुसरं काही सामर्थ्य नाही. मी गाडीत येता येता छान वाचलं, घमंड कशाचा करता? आपली माणसं आपल्याला जाळून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कशालाच हात लावत नाही, घमंड करता कशाला? या नरदेहात आल्यानंतर काय घमेंड करावे आपण? चला बोला. या नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. नाही शरीर दुःखाचे शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहेस. या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले.
शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम ऐकणारे लोक म्हणतील, महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला म्हटले शरीर अमंगळ आहे ना पवित्र आहे, आणि काही सेकंदानं तुम्हीच म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. अहो कोणत्या तरी एका मतावर ठाम राहा. महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. ऐका, शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. देह त्याच पवित्र तो देह. कोणता? तो देह पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत जो वदे आच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभाव तो देह पवित्र. जो वदे अच्युत तो देह पवित्र, आणि हरिपाठ कीर्ती गाय तो देह पवित्र. लक्षात आलं? नरदेहाला पवित्रता भजनानं येते, बाकी कशानंच नाही. गगनगिरी बाबाला 4 डोळे आहे का? बोला. गगनगिरी महाराजांना 4 डोळे आहे का? नाही. आपल्यासारखंच शरीर आहे. अहो ते गेले तरी त्यांच्या नावाने एवढा उत्सव होतो, आपल्याला उधारी देत नाही कोणी. लक्षात आलं का माझं बोलणं? आपल्याला कोणी उधार देत नाही असताना, ते नसताना लोक उधार देऊन वर्गणी देतात. लक्षात येते माझं बोलणं? मग वेगळं काय? पवित्रता भजनाने येत असते. यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल बँडमध्ये सुद्धा मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं फिल्म सिटीमध्ये पाहिजे तेवढी प्रसिद्ध आहे. पण ऐका, त्यांचं गाणं ऐकल्यानंतर लोक त्यांच्याबरोबर फोटो घेतील, आणि यांचा अभंग ऐकल्यानंतर दर्शन घेतील. हा फरक आहे. आवाज त्यांचाही आहे, आवाज यांचाही आहे, पण त्यांचं गाणं त्यांचा आवाज रंजनासाठी आहे, आणि यांचा आवाज उद्धारासाठी आहे. यांनाही आवाज आहे ना, फक्त फरक आहे. काहीला गळा आहे, काहीला नरड आहे. बरोबर आहे ना? काहीला गळा आहे, काहीला नरड आहे, एवढाच फरक आहे. पवित्रता भजनाने येत असते, बाकी कशानंच येत नाही महाराज. बाकी काही सामर्थ्य या नरदेहात आहे, काही नाही. 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षणक्षणा हाची करावा विचार. लक्षात ठेवा बरं का. गरिबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरिबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरिबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरिबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरिबाचं घर वेगळं, गरिबाचं श्रीमंताचं घर वेगळं. पण आज सुद्धा गरिबाची स्मशानभूमी तीच आहे, आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. मी 4-5 देशात जाऊन आलो. जगाच्या पाठीवर बऱ्याच गोष्टी मला VIP पाहायला मिळाल्या, पण अजून VIP स्मशानभूमी पाहायला नाही मिळाली. एखादा स्वतःसाठी एखादं फार्म हाऊस बांधून ठेवेल, पण स्वतःसाठी स्मशानभूमी बांधून ठेवणार आजपर्यंत नाही. लक्षात ठेवा. बस एक काही सामर्थ्य नाही आहे दुसरं नरदेहाचा विचार केला तर महाराज म्हणतात हा क्षणाक्षणाला विचार आपण केला पाहिजे. हां, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणले हे क्षणार्धात जाणार आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. देह जाईल, देह जाईल. महाराज म्हणले देह हा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे. जावं लागणार आहे, जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. माझं मुद्दा लक्ष देऊन आहे का? जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. चष्म्यावाल्या आजी मरा वाटतं का? चष्म्यावाल्या आजी मरा वाटतं का? बरं जाऊ द्या, त्या तिकडच्या चष्म्यावाल्या घ्या. आजी मरा वाटतं का? नाही. काय राहिलं आता? काय राहिलं? हां, नातीचं लगन डोळ्यानं पाहायचं राहिलं. बरोबर आहे ना? एखाद्या म्हाताऱ्यांना म्हणलं काय राहिलं आता, ते म्हणतात नातीचं लगन डोळ्यानं पाहायचं. एकदा लगन झालं की मी मराय मोकळी झाली. आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढून येईन मधीच मरावं. झाला चांगल्या कामाला खोळंबा आहे का नाही?
आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहे. लक्षात ठेवा बरं का, मरण हा शब्द सुद्धा ऐकावं असं वाटत नाही. आगा मर हा बोल न साथ. आता हे प्रॅक्टिकल कसं असतं बघा, एखाद्याला जर म्हणलं ना अर्धा आहे ना मरणं, ते म्हणतो तू मरणं तुझ्या बापाच्या घरचं खातो का. आगा मर हा बोल न साथ. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकावं असं वाटत नाही. लक्षात ठेवा, पण मरावं लागतं. आणि मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती नाही असं माणूस नाही. सरपंच असला तर गावात घाबरत नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर बोला जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला कपडे घेऊन पळावं लागलं. विचारा बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना मृत्यूच्या भीतीनं आजही भारतात राहिला आहे. मरणाच्या भीतीनं काय करत नाही माणूस, काही बी सोडायला तयार होत असते. लावलीच बंदूक एखाद्या चोपदाराच्या डोक्याला, याच्यानंतर जर ड्रेस घातला ते म्हणतील मी बरमोड्यावर राहतो पण मला मारू नका. बरोबर आहे ना, मारू नका. मृत्यूची भीती सगळ्यांना आहे ना, मृत्यूची भीती नाही असा माणूसच नाही. अहो जाऊ द्या त्यांचं, मला जर लावली रिव्हॉल्वर इथं, महाराज उद्यापासून हे धोतर फेटा फेटा जर हे देह जावं आठवू फक्त म्हणायचंच नाही. नाही कळलं का, जाऊ द्या मग. हां बरोबर आहे ना, लावलं ते मरणाची भीती नाही का महाराज. अहो मृत्यूची भीती सर्वाला आहे. आमच्या इथे पुरुषोत्तम महाराजाकडं ते मुख्यमंत्री येणार होते, हे आले होते तेव्हा. मुख्यमंत्री येणार, मग तिथं ते मुख्यमंत्री यायच्या अगोदर ते बॉम्ब शोधक पथक आलं, श्वान पथक आलं, SP आले, कलेक्टर आले. मग आम्ही ज्या बंगल्यात बसलेलो होतो तो बंगला चेक केला त्यांनी. आम्ही ज्या हॉलमध्ये होतो म्हणे हटिये यहाँ से. आम्ही बाजूला झालो, त्यानं हॉल चेक केला. मग आम्ही खोलीत जाऊन बसलो. ते खोलीत आले, म्हणले उठिये यहाँ से. उठलो आम्ही तिथून. मग त्याने ती खोली पण चेक केली, तिथलं ते पलंग वगैरे दिवाण सगळं चेक केलं, कपाट चेक केलं आणि मृदंग ठेवलेला होता कोपऱ्यात. मला म्हणे इसमें क्या है. म्हणलं इसमें वाजवणे का आहे. नहीं बोले अंदर क्या है. म्हणलं अंदर मोकळाच आहे, दो इकून हन्ना पडता है उसको. नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाका है ना, तुमने जर पूछा है तो हमने कुठे ठेवाय था. नहीं बोले इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी नौकरी धोके में होगी. बोले विनोदाचा भाग एकीकडे राहू द्या, पण सांगितलं इथं जर अनुचित प्रकार घडला तर आम्हाला फासाला लटकावं लागेल. CM येणार आहे, 12 कोटी जनतेचा मालक येणार आहे, त्याची तेवढी सुरक्षा काळजी घेणं आमची काय जबाबदारी आहे. कशाची भीती आहे ही, मृत्यूचीच ना. मरणाची भीती नाही असा माणूस नाही. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या, दवाखान्यात न्या. मग घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं की मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला बोला, मला वाचवा, मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात लक्ष द्या माझ्याकडे. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमचं काम आहे. एखाद्या डॉक्टरला जर तुम्ही खूप परेशान केलं ना, डॉक्टर साहेब काय लागेल ते सांगा आम्हाला, याच्या वजना एवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो, पण आमचा पेशंट जाऊ देऊ नका. ते बंद करा ना. हां त्याचा आवाजाचं ते डिस्टर्ब होतोय आवाजाला, बाकी नाही काय. आणि ते मायापर्यंत येत बी नाही, मी चालू कसं ठेवू. असं दोन्ही गोष्टी आहेत त्या. विठाला विठाला लक्षात. मग ते डॉक्टरचे मग डॉक्टराला विनंती करतात, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त आमचा माणूस जाऊ देऊ नका. ऐका, वैतागून डॉक्टर उत्तर काय देतात, एवढं उत्तर कळलं तरी फारसं कळलं आपल्याला. वैतागून डॉक्टर काय म्हणतात माहिती आहे का, अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का. एवढं कळलं तरी वा 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 वा. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. मला सांगा, डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर राहिले असते. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. डॉक्टर तर राहिले असते ना, तरी कोण ध्याते देवा. नाही जमलं डॉक्टराकडून मग पाय धरतात आमच्यासारख्या एखाद्या खरात आपल्या त्या महाराजाचे. अहो ते लय दिवस ऐकल्यामुळं तोंडात बसलं, बाकी काही नाही. मग पाय धरतात आमच्यासारख्या एखाद्या, हे बघा तुम्ही लय मोठा विषय करू नका, हा थोडक्यात आहे. तर मग पाय धरतात आमच्यासारख्या महाराजाचे, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई आहे,
तुम्हारा कल्याण कहासे करू मैं. ऐका, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका सोडविना देवा माया बा, सोडविना देवा माया बा, सोडविना देवा माया बा, सोडविना देवा माया बा. टाळी वाजवा. क्या बात. काळाचे उडे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. महाराज म्हणले कोणी सोडवणार नाही. मग कोण सोडवणार आहे ते बी सांगितलं. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाच. याचे त्याचे पाय धरून ही भीती दीपक बाबा घालवता येणार नाही. मग मृत्यूश्चरती मद भयात, मृत्यू ज्याच्या भयानं चालतो. महाराज म्हणतात सूर्य माझ्या भयाने उगवतो, अग्नी माझ्या भयाने तापतो आणि मृत्यू माझ्या भयाने चालतो. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हालविल्या, प्राणो हाले जो जगाते चाळिता. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवेन. चला बसलेली मंडळी बोला. दिसतं कशाने? बोला डोळ्याने. ऐकू कशाने येतं? काना. बोलता कशाने येतं? तोंडाने. दिसतं डोळ्यांनी, ऐकू येतं कानाने, बोलता येतं तोंडाने. बरोबर आहे? मग ऐका. मुक्याला तोंड नाही का? मग बोलता का येत नाही? आंधळ्याला डोळे नाही का? मग दिसत का नाही? बहिऱ्याला कान नाही का? मग ऐकू का येत नाही? ऐका. बहिऱ्याला कान असून ऐकू येत नाही, आंधळ्याला डोळे असून दिसत नाही, मुक्याला तोंड असून बोलता येत नाही. याचं उत्तर सांगतो माझ्याकडे. ऐका. आता मी किरण महाराजांच्या फ्लॅटवर गेलो. महाराजांना म्हणलं एसी लावा. महाराज म्हणले जमत नाही. म्हणलं मग कूलर लावा. म्हणले जमत नाही. म्हणलं फॅन लावा. म्हणले जमत नाही. म्हणलं तुमच्याकडं कूलर फॅन एसी नाही का? म्हणे आहे. म्हटलं मग मीटर नाही का? लाईटसाठी काय लागतं? मीटर. मीटर नाही का? म्हणे आहे. अहो म्हटलं मग मीटर आहे, कूलर आहे, फॅन आहे, एसी आहे, लावत का नाही? म्हणे शास्त्री महाराज मीटर आहे, फॅन आहे, कूलर आहे, एसी आहे, पण MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलेलं आहे. कळलं माझं बोलणं? MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलं की डोळे असून दिसणार नाही. MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलं की तोंड असून बोलता येणार नाही. आणि MSCB वाल्याने कनेक्शन कट केलं की कान असून ऐकू येणार नाही. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. महाराज म्हणले आपल्याला डोळे जरी असतील तर पाहू घालणारा तो आहे ना. साळून की मंजूळ बोलत असे वाणी, शिकवितो धनी, शिकवणारा कोणीतरी वेगळा आहे ना महाराज. लक्षात ठेवा. म्हणून मृत्यू ज्याच्या भयानं चालतो. महाराज म्हणले ज्याच्या भयानं, तो समुद्राच्या काठावर लोक घरं बांधून राहतात. कुणावर विश्वास या? समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी आहे. महाराज म्हणतात समुद्राला एक सीमा घालून दिलेली आहे. किती पाऊस झाला तर समुद्राला पूर येणार नाही, आणि किती दुष्काळ पडला तर समुद्राचं पाणी आटणार नाही. ही आज्ञा माझी आहे. मग त्याच्या आज्ञेनं जर सगळं चालणार असेल तर मृत्यू सुद्धा त्याच्या भयानं चालणार आहे. मृत्यू चरती मद भयात. मग ज्याच्या भयानं मृत्यू चालतो तुम्ही त्याच्या नावाचे पोवाडे गा. ज्याची गरजता परवाने,
ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. ज्याचे गरज, लक्ष द्या माझ्याकडे हा, ज्याचे गरजता पोवाडे. गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. ही गरजणारी मंडळी आहे म्हणून यांची गरज आहे. बरोबर आहे ना? गरजणारी आहे म्हणून गरज आहे ना. गाणारे सगळेच आहे, गरजणारी कमी आहे. हा भंग काय कोणी म्हणू शकतं, त्याच्यात काय. गरजणाऱ्या पुढं माईक आहे, गाणाऱ्या पुढं नाही, गरजणाऱ्या पुढे माईक. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायलं म्हणतात? आभाळ काय व्हायलं? बोला ना. गरजायला लागलं आणि त्यांनी गरजावं आता. नाही कळलं? त्याच्या गरजण्याची सध्या नितांत गरज आहे. महाराष्ट्र त्याच्या गरजण्याची सध्या वाट पाहतोय. मी तो म्हणतो आता 2 दिवसाचं काल्याचं कीर्तन व्हावं आणि दुसऱ्या दिवशी पेरणी सुरू व्हावी, ही गगनगिरी महाराजांना विनंती आहे आमची. आता गरजणाऱ्याची गरज आहे सध्या. ज्या गरजने म्हणजे मोठा आवाज. सिंहाची काय असते? सह्याद्रीचा सिंह गरजतो हो हो हो. एवढीच गरज आहे आपल्याला. हा बरोबर आहे ना? ज्याचे गरजता पोवाडे. गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. बघा महाराज म्हणतात गायीन लीळा चरित्र पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाड. अनंत हे थोरी, अनंत हे थोरी, गरजता ती पोवाडे. भाऊ शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा पोवाडा. आणि पोवाड्यात काय असतं? शिवाजी महाराजाचं गुणगान. बरोबर आहे ना? पोवाडा म्हणजे गुणगान. ओ त्याचे जास्त पोवाडे गाऊ नका माझ्याजवळ, तो कसा आहे मला कळलं तुम्हाला. आता हे पोवाडा लवकर कळलं तुम्हाला. महाराज म्हणले पोवाडा म्हणजे उंच स्वरात गाणे. शिवाजी महाराजाचा पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. हा टाळी टाळी टाळी, सर्वांनी टाळी वाजवा, हात वर करा सर्वांनी, सर्वांनी हात वर. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. छत्रपती शिवाजी महाराजाकडे तानाजी मालुसरेनं निमंत्रणाची पत्रिका. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली आणि सांगितलं तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायची. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं राज आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात घालायला. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी हा तानाजी आम्हाला अपयश चालणार. तानाजी मालुसरेनं सांगितलं राज अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गड ताब्यात घेतो, इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राज 500 मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरे कोंढाण्यावर जातात आणि लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटते. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल, हाताला गुंडाळो निशाल, झेली तो वार. किल्ले कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे नासरती, वर्णमी काय त्यांची ख्याती, निघाला ताना हा झुंजार. लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली.
समयाला ढाल येणार कुठून कमरेचा शेला काढला हाताला गुंडाळला आणि उदय भानाचे जबरदस्त घाव आपल्या शेल्यावर घेतले. पण दुर्दैव असं झालं, दोघही रक्तबंबाळ झाले आणि धाड दिशी तानाजी मालुसरे जमिनीवर पडले. उदय भानही पडले. गड घेतला, गवताची गंजी पेटवली. शिवाजी महाराज गडावर आले, पण अभिनंदनाचे शब्द दूर राहिले आणि महाराजाच्या तोंडातून उद्गार आले, गड आला. बरोबर आहे, हे काय पोवाडा. बरोबर आहे, पोवाडा असंच असतो ना, थोडं म्हणून पाहिला जे आहे का नाही. शिवाजी महाराजाचं चरित्र, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता का? हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. नाभी समाजातल्या जीवा महालांनी जीव द्यावा. किरण महाराज होते जीवाजी म्हणून वाचले. नाभी समाजातल्या जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव दिला. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. काय कर्तृत्व आहे आपलं बघा. महाराज म्हणले हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज शाहीर काय गातो पोवाडा, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले ना, आज आपण त्यांचे उत्सव करतो. हा काळावर विजय आहे. एवढे दिवस जर गगनगिरी महाराजाचा उत्सव एवढ्या थाटात होत असेल तर हा काळावरचा विजय आहे. महाराज काळावर विजय मिळवणं म्हणतात त्याला. आपलं सावडण लोकांच्या लक्षात राहत नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. काळावर या लोकांनी विजय मिळवलेला आहे. म्हणून महाराज ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. मी उदाहरण सांगतो मावल्या. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली, ऐकताय ना तुम्ही? एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली नाही, महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आता अंत्ययात्रेला आपण अशुभ मानतो, बरोबर आहे ना, आणि नांदायला जाणं शुभ मानतो. अंत्ययात्रा अशुभ नसते. आपण जेवढ्या पुण्यतिथ्या करतो हे जाण्याचे सोहळेच आहे. तो झाला सोहळा अनुपम. जन्म बघा, देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया जी आपण. एक जन्माचा जसा सोहळा आहे मंगळापूरकर बाबा, तसा जाण्याचा पण सोहळा आहे. पण या बाईची पोरगी नांदायला चालली आणि महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आणि त्या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. या महाराजाला आजच मारायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. त्याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बोला. मेल्यावर ह्या बाया रडताना म्हणतात, रोहिदास बुवा एकदा मायाकडं डोळ्यानं पहा. आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तुमचे लागतील आणि त्याचे उघडतील. ते का सोपं आहे का? तुम्ही हा पुढचा विचार केला का नाही कधी? ती का सोपी गोष्ट आहे का एवढी? सांगावर एवढं सोपं नाही. महाराज ते आमच्या गावात एकाला सांगितलं, गावातल्या मशानभूमीत भूत आहे. आणि नेमकं त्याचं पोरगा आजारी पडलं दीपक बुवा, आणि त्याला तिथूनच जायचं. आता तिथून जायचं त्याला ते आठवलं गावातल्या मशानभूमीत भूत आहे. पण त्यानं आपल्या लेकरासाठी बॅटरी घेतली, पोराला हाताला धरलं आणि निघाला तिथून. नेमकं स्मशानभूमीजवळ गेल्यावर तिकून एक माणूस रोहिदास बुवा कंदील घेऊन आला आणि दोघाची भेट स्मशानभूमीतच झाली. मग हा इकडून पोरग घेऊन जाणारा म्हणे, का हो आपल्या गावातली लोक म्हणतात बुवा या स्मशानभूमीत भूत आहे. ते तिकून आलेलं म्हणे, बुवा मी काय पाहिलं नाही, मला काही भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झालेत. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता विठाला विठाला. ती काय एवढी सोपी गोष्ट आहे का? तसं नाथ महाराज तिरडीवर उठून बसले, म्हणले बाई तू या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. कळी काळ पाया पडे. पैठणवरून सोपान काका, माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई नेवाशाकडे येत असताना रस्त्याने लोक दर्शन घ्यायचे. आलेल्या लोकांना माऊलीनं आशीर्वाद द्यायचा. एका महिलेला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. माऊलीने विचारलं, रडायला काय झालं? म्हणे तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची आहे.
माऊली म्हटली माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कर. काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणले सच्चिदानंद नावे मरल कसं काय? गेले प्रेताजवळ म्हणले सच्चिदानंदा उठा. मेले माणूस जित उठवेल मेले कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटे माय. कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटे माय रे गेल बाळा पोटे माय रे गेल बाळा पोटे माय रे मेले माणूस जित उठविल मेले माणूस जित उठविल. वेळ काळा ते ग्रासेल गा वेळ कैसा वासुदेव बोल कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायेरी गेल मेले माणूस जित उठवेल वेळ काळा ते ग्रास. मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरीचा लेखक त्यांना बनवलं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ऐका, माऊलीनं मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरीचा लेखक बनवलं. तसं गगनगिरी महाराजानं अनेक मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि व्यवसायाला लावलं. अनेक गेलेली माणसं कितीतरी उदाहरणं सांगता येईल की त्यांच्या नावानं आज गगनगिरी महाराजांच्या नावानं ते आज जिवंत आहेत. ते मान्य. वा 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 याही गाजे वैकुंठी सोहळा. गुंजाळवाडीकर गगनगिरी महाराजाचा सोहळा फक्त सध्या गुंजाळवाडीतच चालू नाही, वैकुंठात पण एवढाच मोठा चालू आहे. हे मी नाही सांगत, याही भूमंडळा माझी इथं तर आहेच पण तिथं पण हा सोहळा चालू आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया. हे जेवढे साधू संत होऊन गेले काळ यांच्या पाया पडलेला आहे महाराज. बराच वेळ झालं तुम्ही ज्याचे 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 म्हणायला लागले, पण कुणाचे? तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, तो हा
तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, हे मी सांगत नाही. पुसा 618 जना. वेद अनंत बोलिला, अनंत वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधेला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. कळलं माझं बोलणं? म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. सरपंच गावचा, पत्रकार जावळे बंधू, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा बोला राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, जगाचा राजा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाचे गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजेचा, कानडा महिला मंडळ म्हणा, कानडा राजा पंढरीचा, कानडा, कानडा, कानडा. तुम्ही म्हणा, कानडा राजा पंढरीचा, अरे काय आवाज आहे तुमचे? सरकार का येडं येता येईल पगार द्यायला का काय? सरकारला माहिती येईल 3,000 देऊन बी भरोसा नाही यायचा. या 1,500 कार्यक्रम करतात आहे का नाही? म्हणा एकदा मावल्या हो, कानडा राजा पंढरीचा, कानडा, कानडा, कानडा. वाह, काय गोड म्हणलं, क्या वा. तो पंढरपूरचा राजा आहे, हे मी सांगत नाही. पुसा 618 जना, 4 वेद 6 शास्त्र 8. दीपक बाबा, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र हे प्रमाण है, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए हमसे नहीं होता है, ये शास्त्र बताते हैं. काय करावं काय नाही करावं असा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा शास्त्र पाहिलं पाहिजे. मग हे माझं मत नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायचंय. वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे.
सर्वांनी हात वर करा एकदा. सर्वांनी हात वर करा एकदम सरळ. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आवं वैव लाडक्या बहिणी सावत्र भाऊ. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर घ्या सरळ आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा. जटाटवी गलज्वलत भावितस्तरे कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं नमामि. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. वा वा वा. टाळ्या वाजवा महिला मंडळीसाठी. वा मावल्या हो खूप सुंदर अतिशय छान. यालाच म्हणायचं ज्याचे गरजता पोवाडे. कळीकाळ पाया पडे. चांगलं भजन केलं धन्यवाद. तो हा पंढरीचा राणा पटापट खाली बसून घ्या ना. तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचं 18 जना. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. वैकुंठा लक्ष द्या आता. ए बाळा गंध लावणारा बस रे खाली माय. ए पिलू बस माय सोन्या. हां बस. ऐका. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे आणि ते पण 6:05 आत नेणं होत असेल तर न्या. बरोबर आहे ना. म्हणले त्याच्या आत घेऊन जातो मी तुम्हाला. वैकुंठाशी जावे मोबाईल ठेवून द्यावे. हां वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. माझ्याकडे लक्ष द्या.
दीपक बाबा, वैकुंठ सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. वैकुंठ आवडत नाही रोहिदास दादा असा माणूसच नाही. तुम्ही म्हणसाल एवढं गॅरंटीनं कसं काय सांगता? आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी कधी नरकवाशी वाचलं नाही सरोदे भाऊ. कैलासवाशी, स्वर्गवाशी नाही तर वैकुंठवाशी. कसंही मरू द्या ते. 90 हाणून मेलं तरी वैकुंठवाशी, काकडा करून मेलं तरी वैकुंठवाशी. एका 90त जर वैकुंठ भेटतं ते पावशेराचे टाळ वाजून छटागाव आणायचे कशाला? वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. ह्या बोलण्याच्या पद्धती आहे. ह्या वैकुंठवाशी हे म्हणण्याच्या पद्धती आहे. ते पत्रिका छापाय जातात. मग ते पत्रिका छापणारं म्हणतं काय छापू? ते पहिल्यांदा स्वर्गवाशी करतं. ते दुसरं परमार्थातलं एखादं असतं ते म्हणतं ते स्वर्गवाशी कट कर, वैकुंठवाशी कर. ते एक बटन दाबून डिलीट करतं आणि पुन्हा 3 बटनं दाबून वैकुंठवाशी करतं. म्हणजे तुम्हाला स्वर्गात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, टाईपरायटरच्या. पण रामबुवा, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्या टाईपचं होण्यासाठी गगनगिरी महाराज व्हावं लागेल. सोपं थोडंच आहे महाराज. वैकुंठी जावया तपाचे सायास, करणे लागे नाश जीवाभो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप, मग चिरंजीव कल्प वैकुंठेना. आणि त्यांचा 16 वैकुंठी गाजे रोहिदास बुवा. बरोबर आहे ना? चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, त्यांचा 16 वैकुंठी गाजे. हे एवढं सोपं थोडी आहे. हे पद्धत आहे मेल्यावर बोलायच्या. ते आमच्या इकडं दशक्रिया नसते, मोठं नसतं, छोटं असतं घरच्या घरी. आमच्या इकडं सावडायचा राखेचा कार्यक्रम मोठा असतो. तुमच्या इकडं दशक्रिया मोठी असते. मी 2 ठिकाणी बोलायचं टाळतो. एक ते दशक्रियाला बोलायचं टाळतो आणि दुसरं लग्नात आशीर्वाद देत नाही. कारण लग्नात आशीर्वाद देण्यासारखी सिच्युएशन राहिलेली नसते, वेळ झालेला असतो. बरोबर आहे ना? आणि ते नवरदेव जरी सावकाश चालायला लागला ना, वेळ खूप झालेला असतो, लोक वैतागलेले असतात. वाटतं कधी लग्न होईल आणि कधी घरी जाऊ. या सिच्युएशनमध्ये माणसानं ते नवरदेव एवढा सावकाश चालतो, एखाद्याला असं वाटतं याच्यावर लात घालावून याला स्टेजवर घालावं, एवढा वैताग आलेला असतो. आणि त्याच्यात आशीर्वाद द्यायला उठला एखादा की खालचे एकमेकाला म्हणतात माहीतच नाही आम्हाला आशीर्वाद देणारा, एकमेकाला चिमटे काढते. आशीर्वाद कोणता माहिती आहे? लग्न काढलेल्या मुहूर्तावर लागावं, सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. सगळ्यात आलेले सगळे लोक आशीर्वाद देऊन जातात. याला म्हणावं लग्न, याला म्हणावं नियोजन. काय वेळेत लग्न लावलो, हे अंतकरणातलं बोलणं म्हणजे आशीर्वादच आहे. तळतळाट कोणता आहे माहिती आहे का? आपल्या लाईट लागू द्या म्हणतात, अंधार पडू द्या, डेकोरेशन दिसत नाही. अरे मग रातच्या 12लाच ठेवून टाईम तू. बरोबर आहे ना? मग ते तळतळाट असतो. तिथे एक बोलायचं टाळतो. आणि ते दशक्रिया सावडण असेल तर बोलायला जात नाही मी, कारण तिथं खरं बोलता येत नाही. तिथं सगळा गुळ फेकावा लागतो आपल्या भाषेत. तिथं सगळा गुळच फेकावा लागतो आपल्या परमार्थिक भाषेत. तिथं खरं बोलता येत नाही ना. ते कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही. मग तिथं म्हणावं लागतं मंडळी, यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी एकत्रित आलेलो आहोत. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. पण म्हणावं लागणारे गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. यांनी घेतलेले पैसे कधीच कुणाचे माघारी दिले नाही. पण म्हणावं लागणारे यांच्यासारखा इमानदार माणूस गावात नाही. हे कधीच थोबाडानं कुणाला चांगले बोलले नाही. पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव. बरोबर आहे ना? आणि यांच्या पश्चात बघा, यांच्या पश्चात 2 मुलं संकेत महाराज, 2 मुलं, 3 मुली, नातवंड पतवंड असा परिवार यांचा पाठीमागे आहे. आणि भगवंतानं यायला पायाजवळ जागा द्यावी. मेवना आहे का देवाचा? हॉलमध्ये नाही, बैठकीत नाही, खोलीत नाही, डायरेक्ट पायाजवळच का? अरे पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे, तुका म्हणे बळी जीव दिला. ते काय एवढी सोपी गोष्ट आहे? ह्या बोलण्याच्या पद्धती आहे. मग महाराज वैकुंठ म्हणजे अवघड आहे. मग आम्हाला एवढं दुर्लभ वैकुंठ सुलभ कसं मिळेल? यत फलम नास्ती तपसा न योगे न समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायामिजतो मखय द्वापारे परिचर्या नाम कलो तद हरी कीर्तनात.
कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तनानं वैकुंठ मिळतं. लक्ष द्या माझ्याकडे. एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. देवाच्या नावात ताकद किती मोठी आहे. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बघा. कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते. कमी जोड्या आहेत विशाल महाराज. दोघांना एकच आवडावं. नाही तर कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. आता एखादी बाई इथून घरी गेली की घरचा नवरा म्हणतो, हां आली आमची संतीन. हेच पडतं का नाही नशिबात? बरोबर आहे ना. हे जुळून येणं फार अवघड आहे. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. पण असं आहे, आता हा एवढा उत्सव चालला म्हणजे सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काहीला हे उत्सव म्हणलं की जमत नाही महाराज. काही म्हणतात हा मोकार खर्च आहे, कशासाठी पाहिजे हा? बरोबर आहे ना. आता ह्या लोकांना समजावण्या एवढं ज्ञान माझ्याकडं नाही. मी अज्ञानी यांच्या पुढं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. लक्षात ठेवा. जमत नाही काही लोकाला भजन कीर्तन. आता हे सोनेवाडीकर यांनी शाळेची शताब्दी केली. मराठी शाळेची शताब्दी भागवत कथा ठेवून खूप लय मोठं उत्सव केला महाराज. मराठी शाळेला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यानिमित्त सप्ताह केला या मंडळीनं. लक्षात. एकीकडे हे माणसं कुठं आणि एकीकडं सप्ताहाला विरोध करणारी माणसं कुठं. यांचा ताळमेळ जमणार नाही. लक्षात ठेवा. काहीला महाराज पाहिलं की तळपायाच्या मस्तकाला जाते. त्याच्यात असे चांगले कपडे पाहिलं होत पाहायचं कामच नाही. असे करतात बसल्या बसल्या. पानं डाग एका कपड्याला. आता तू हे धुवून घाल ना, तू याला राहणार नाही. तुला धुयाचा कटाळा आहे, त्याला आम्ही काय करावं? बरोबर आहे का? जमत नाही काही लोकांना. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. ऐका. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि या मोठ्या भावानं त्या साधूकडं खंत व्यक्त केली. म्हणे, महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी करा पण त्याला भजन करायला लावा. महाराज म्हणले, मी 2 नाही 3 दिवस इथं राहतो पण त्याला भजन करायला लावतो. महाराज 4 दिवस तिथं राहिले. अमोलवा हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले, तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? एक आयडिया करा म्हणे, युक्तिवाद करा. मी लपून बसतो आणि तुम्ही महाराज गेले अशी चर्चा करा. महाराज दरवाजाच्या मागे लपले आणि बाकीच्यानं चर्चा केली. महाराज गेले आणि मग तो घरी आला की महाराजांनी त्याच्या दंडाला धरला. तो म्हणे, ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण पौळ, म्हणजे आपलं तू राम म्हण म्हणजे मी तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती बी वेळ माझा दंड धराहो, मी राम म्हणणार नाही. तुम्हाला रेंज आली का? नाही, जेवणाचा मंडप मोठा आहे म्हणून विचारलं. मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. महाराज म्हणले, माझं काम झालं. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते. वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की तू. तसं हे राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेलं. महाराज म्हणले, माझं काम झालं. हे रामनाम तुझ्याकडं जपून ठेव. रामाला बी जपून ठेव रोहिदास बुवा. रामनाम तुझ्याकडं जपून ठेव. आणि महाराज त्यांच्या आश्रमावर गेले. याचा अंतकाळ जवळ आला आणि यमदूत त्याला घेऊन गेले. वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे दीपक बुवा, तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय यमराज, वकिले चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. लक्षात ठेवा बरं का. एकदा यमराजाची नोटीस आली की तिथं जावं लागणार आहे. किराए के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में गर कुछ अमानत न होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पापों के अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. तो काया नगर का सौदागर
तुझे अपने वतन में जाना है, तू का या नगर का सौदागर. यमराजाच्या अदालतमध्ये गेलं, त्याला कटघऱ्यात उभं केलं आणि यमराजानं वकिलाला विचारलं चित्रगुप्ताला, चला यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो. यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता. डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? याच्यातली दाबत होता. फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खातेवही तिथे आहे. आपण खाली काय म्हणे, यांनी खाली काय काय केलं सांगा. ऐका बरं, यमराजाजवळ जशी खातेवही आहे तशी या सप्त्याची खातेवही गगनगिरी बाबाकडे आहे. तुम्ही इथं काय काय करणार हे गगनगिरी महाराजाच्या डायरीत लिहिलं जाणार आहे. तुम्ही कोणाच्या चपला हाणल्या? आपलं बरोबर आहे. गगनगिरी बाबाच्या डायरीत लिहिल्या जाणार आहे आणि त्याचा हिशोब मिळणार आहे आपल्याला. कोणी नकळत इथल्या कागद जरी उचलले तर त्याचा हिशोब गगनगिरी महाराज केल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्यानं जेवढे कागद उचलले तेवढ्या नोटा त्याच्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. इथं लक्षात घ्या, एक त्यांच्याकडं खातेवही आहे. म्हणजे यांनी खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही किरण महाराज. याच्या जीवनात सगळं पाप आहे. फक्त नकळत एकदा याच्या तोंडातून रामनाम आलेलं आहे. म्हणजे एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे. मग यमराजाने विचारलं, म्हणजे एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्याकडे पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं तर एकदाच तोंडातून नाव आलं, किती पुण्य असणार आहे. ते म्हणे एका नामाचं ते पुण्य आहे ना, पहिलं त्याचं फळ देऊन टाका, बाकीचं आपलं आपण पाच बसू. आता यमराजाला कळना एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. नुसतं गगनगिरी नावाचाच हा महिमा आहे ना. हा महिमा कशाचा आहे? गगनगिरी नावाचाच हा महिमा आहे ना, बाकी कशाचा महिमा आहे? बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. तर काय त्याच्या नावाचं महिमा सांगता येईल महाराज? काहीच सांगू शकणार नाही. म्हणे ते एका नामाचं फळ द्या. यमराजाला कळलं नाही एका नामाचं फळ मी याला देऊ काय. म्हणजे आपल्याला कळत नाही ना, आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा बोला बोला ना. देवाचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा देवेंद्र. इंद्र, देवेंद्र, नरेंद्र हे सगळे एकाच राशीचे ते. बरोबर आहे ना. म्हणले चला याला इंद्राकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणले यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? लक्ष देऊन ऐका आता. इंद्र म्हणे या नामाचं फळ मी देऊ? अरे या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी, देवेंद्राला बी, नरेंद्राला बी. या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली, याचं मोल मी करू? मला जमणार नाही. म्हणले मग ज्यानं जग निर्माण केलं त्या ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणे. त्याला घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. कोण? हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या. इंद्र आणि यमराज कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे. म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला काय द्यायचं सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं जग निर्माण करण्याचं ज्ञानच या नावाच्या तपामुळं मला मिळालं. अहम मेवा समे वागरे. मला या नामामुळंच हे ज्ञान मिळालेलं आहे. या नावाचं मोल मी करू शकत नाही. म्हणले आता काय करायचं? म्हणले आता जे रात्रंदिवस रामनाम घेतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव राम पूजी सदा. भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं. भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं.
ऐसी सुभान आए ना ऐसी शाम जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान आए। महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाज रे हो। ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे। सर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा नाम तेरा जब लेता महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो। भगवान शंकरासारखं भोळं दैवत महाराजांची इच्छा होती ते मना म्हणून म्हणला भगवान शंकरासारखं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं नाही। गेले भगवान शंकराकडे कोण कोण? यमराज, एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या, इंद्र आणि ब्रह्मदेव। भगवान शंकराकडे गेले म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता? मावल्या हो इकडे लक्ष द्या, आत्या इकडे बघा। तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता, यानं एकदा रामनाम घेतलं याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी रात्रंदिवस रामनाम घेतो फळाच्या अपेक्षेने नाही रोहिदास बाबा, माझ्या आनंदासाठी। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित्। लक्ष द्या बरं का माझ्याकडे। म्हणले मग आता काय करायचं? म्हणले आता आपल्याला जमणार नाही, मग ज्याचं नाव आहे त्याच्याकडे दीपक बुवा घेऊन जाऊ, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे। ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ। आता रोहिदास बाबा हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं। ते म्हणे यार चौघायला मेळ लागणं म्हणजे याच्यात काहीतरी पावर आहे। ते म्हणे ओ सकाळपासून पाहिलो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्हाला, इकडं चला तिकडं चला तिकडं चला, काय द्यायचं तर पटकन द्या चला मोकळं करा। कोणाला विचारता किती भरू किती भरू किती भरू? आपलं ते कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं बरं, अरे एवढा मोठा सप्ताह काय विचारायचं, बरोबर आहे का नाही? कुठं बरोबर आहे का नाही? ते म्हणले इथं चला तिथं चला तिथं चला, काय द्यायचं तर पटकन द्या आणि चला मोकळं करा। ते म्हणले बाबा हे देणं आमच्या हातात नाही। म्हणले मग ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाही। ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल। ते म्हणे आता मी येऊ शकत नाही। काय म्हणे? मी येऊ शकत नाही, मी चालू शकत नाही, सकाळपासून फिरवताय म्हणतोय मला। ते म्हणले अरे बाबा एकच ठिकाण राहिले आता चल। म्हणले मी येऊ शकत नाही। मग म्हणले तुला चालायचा कंटाळा आला का? म्हणे हो। मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो। मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला। खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज। चौघांनी पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? ज्याचं नाव आहे त्याच्याकडं, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाही। ज्याचं नाव आहे त्याच्याकडं पालखी चालली। भगवंत सिंहासनावर बसले होते, समोरून भगवंतानं आलेली पालखी पाहिली आणि भगवंत आश्चर्यचकित झाले। म्हणजे खांदेकरीत जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे। म्हणजे खांदेकरीत जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे, अनुमान प्रमाण। म्हणले आता इथं बसून आपण उपयोग नाही, आपण 4 पावलं पालखीकडं गेलं पाहिजे। लक्ष द्या मावल्या, भगवंत उठले आणि आडवे पालखीकडे चालत निघाले आणि या चौघांना पाहिलं। म्हणे यार याला तर आपण लहान समजू लागलो, बरोबर? अरे म्हणे याला तर आपण लहान समजू लागलो, पण याला पाहिलं होतं देव उठून आला म्हणे। आणि देवाला वाटलं यांनी खांद्यावर घेतला म्हणलं हा किती मोठा आसन, मेळच नाही। भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि आणून, लक्ष द्या, हाताला धरून आणलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं गेलं? म्हणे विचाराय आता शिल्लक काय राहिलं? अहो म्हणे याला खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे? म्हणे याचंच मॅटर होतं। म्हणे याला खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे? अहो म्हणे यानं एकदा तुमचं नाव घेतलं, याचं फळ काय द्यावं हे आम्हा चौघाला कळना, म्हणून तुमच्याकडे आणत होतो। हा चालायचा कंटाळा आला म्हणून याला पालखीत बसवलं
हा आमच्या खांद्यावर बसून तुमच्या पर्यंत आला आणि तुम्ही तर डायरेक्ट खुर्चीवरच नेऊन बसवला. अजून याला फळ तरी काय देता? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या. मग ही देवाच्या नावात म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे,